फ्रेंड नमस्कार. तर स्वामी नारायण पारायण चालू होतं. तर पारायण म्हणजे आता उद्याचा आहे शेवटचा दिवस. पण शेवटच्या दिवसामधून बघा हे मी कळस भरून ठेवलेला होता आणि ह्या कळसाला असं पाणी लागलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. पण आता उद्याचं उद्यापन आहे म्हणून मी तो कळस काही हलवत नाहीये. पण अचानक असं काय घडलं तर मी तुम्हाला दाखवते. बघा स्वामी पारायण चालू होतं. सर्व माझी पूजाही मांडलेली होती आणि हे नारळ बघा किती ओलं झालेलं आहे इथं. तर अक्षरशः स्वस्तिक पासून नारळ ओलं झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा पाण्याचे थेंब सुद्धा खाली पडलेले आहे. आणि हे बघा आता मी हात तर नाही लावू शकत, पण हे जे तुम्हाला दिसत आहे का, हा पाण्याचा थेंब आहे इथं. जे माझं बोट आहे ना, तर तिथं एक पाण्याचा थेंब आहे. पाण्याचा थेंब आहे. पानांवर पण पाणी आहे. तर बघा मी इथं स्वस्तिक काढलेली होती. स्वस्तिक किती डार्क झालेली आहे आणि ह्या साईडची बघा तुम्ही थोडी वाळलेली होती, कारण हे कालपासून नारळ ओलं होत चाललेलं आहे आणि अक्षरशः त्या नारळामधून पाणी पण निघत आहे. तर तुम्ही पान पण बघू शकता. पान हिरवेच आहे अजून पण, नाही तर बरेच कळसाचे पान वाळून जातात. आणि साईडनं बघा तुम्ही, हे बघा पाणी तर पूर्ण असं वरतून हे पूर्ण नारळाचं पाणी येत आहे. इथून पण पाणी अक्षरशः खाली टपकत आहे. तर बघा हा थेंब सुद्धा तुम्हाला इथं दिसतोय का, तर हा थेंब सुद्धा इथं टपकत आहे. काय झालं नाही माहिती मला, कशामुळे हे होत आहे तर, पण कधीच असं घडलेलं नव्हतं. आणि जर आपण गणपतीला जरी कळस ठेवला ना, तर हे कळसाचे पाने वाळून जातात अक्षरशः. पण हे पानं बघा अजूनच्या अजून हिरवेच आहे. आणि मला तर हेच नवल वाटत आहे की मला कळसाला हात तर नाही लावता येणार, पण तुम्हाला बघा मी दाखवते, तुम्हाला दिसतंय तर अक्षरशः तांब्यावर सुद्धा पाण्याचे थेंब असे लागलेले. पाण्यामधून सुद्धा इथं पण बघा तुम्ही, इथं मध्ये सुद्धा पाणी आहे. आणि आता 6वा दिवस आहे. स्वामी समर्थ पारायणला 6वा दिवस आहे आणि उद्या याचं उद्यापन आहे. पण हे मी कालपासूनच बघितलेलं होतं, पण मी तेव्हा दुर्लक्ष केलं की एखाद्या वेळेस झालं असेल, होत असेल. पण मी आतापर्यंत कधीच बघितलेलं नव्हतं असं कळसामध्ये. आता पहिल्याच वेळेस बघित आहे, तर मला पण नाही कळत आहे. हे स्वामी समर्थ देवा, जर आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा करा. नागघासणी करत आहे. तर बघा हे आंब्याचे पानं होते, हे वाळलेले आहे. आणि बघा हे कळसाचे पाणी आहे, हे जसे तसे हिरवे आहे. आज 6वा दिवस आलेला आहे. आणि बघा तांब्यामध्ये सुद्धा असं पानावर तुम्हाला पाणी दिसतंय का, तर पानावर सुद्धा पाणी आहे आणि तांब्यावर सुद्धा पाणी आहे. बघा हा थेंब दिसतोय का तुम्हाला पाण्याचा, आहे बघा हा पाण्याचा थेंब आहे. तर स्वस्तिक बघा किती लाल झालेली आहे, नाही तर वाळून गेलेली होती. आणि इथं पण पाणी आहे. पानाच्या साह्याने हे पाणी तांब्यावर टपकत आहे, पण हे पाणी खाली नाही येते. तर हे असं कालपासून सुरुवात झालेली आहे.